विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज ए KTHM कॉलेज नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुमचे मी स्वागत करीत आहेत। आपण GG 220 जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल ह्या स्पेशल पेपरमधील चॅप्टर नंबर 2 फिजिकल स्ट्रक्चर म्हणजेच महाराष्ट्राची प्राकृतिक रचना यात मागील बऱ्याच तासिकेपासून महाराष्ट्रातील प्राकृतिक रचनेविषयी चर्चा करत होतो। त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांविषयी चर्चा केली। मागील तासिकेला आपण महाराष्ट्रातील मृदा याशी महाराष्ट्राच्या मृदेविषयी असणारी थोडीशी ओळख आपण मागील तासिकेला केली आहे। त्यात कोणकोणत्या घटकाचा समावेश झाला त्याचा आपण थोडासा मागोवा घेऊया की कोणत्याही प्रदेश असेल त्या प्रदेशाची मृदा ही सर्वात महत्त्वाची नैसर्गिक साधन संपत्ती आपण म्हणली आहे। म्हणजे निसर्गाने मानवास दिलेल्या देणगीत मृदेचा समावेश केला गेला आहे। मानवास जीवन जगण्यामध्ये आवश्यक असलेल्या 4 गोष्टींपैकी मृदा ही अत्यंत महत्त्वाचा घटक मानला गेला आहे। वनस्पतींचे पोषण असेल, सूर्यप्रकाश असेल, हवा असेल आणि पाणी असेल याचबरोबर मृदा करते। तसेच मानवी व प्राणी जीवन हे संपूर्णपणे मृदेवर अवलंबून असते। आपले खाद्य असेल तर अप्रत्यक्षरित्या सागरापासून मिळणारे खाद्य हे पण मृदेवरच अवलंबून असते, हे आपण मागील तासिकेला बघितले। मृदेतून पिकवले जाणारे धान्य प्रत्यक्ष आहारात वापरले जाते। प्राण्यांची जोपासना करण्यासाठी जोपासना ही वनस्पतींच्यावर अवलंबून असते। त्याचबरोबर मिळणारी प्राणीज उत्पादने असतील हेही मानवाच्या आहारामध्ये असतात। याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निर्मिती ही मृदेमुळेच होत असते, हे आपण मागील तासिकेला बघितलं। पृथ्वीवर मृदा नसती तर चंद्राप्रमाणे उजाड रान दिसलं असतं असंही आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजेच भूपृष्ठावरील सर्व जीवसृष्टी, वनस्पती, कृमी, कीटक, प्राणी, मानव यांचे जीवन आणि आरोग्य भूपृष्ठाच्या सर्वतोवरील भागाला म्हणजे सर्वात वरील भागाला म्हणजे आपण सांगितलं की 20 सेंटीमीटरचा जो थर आहे मातीचा थराव त्यावर अवलंबून असतो असं आपल्याला म्हणावं लागेल। हे आपण मागील तासिकेला बघितलं आहे। महाराष्ट्रातील मृदा असेल, या महाराष्ट्रातील मृदेची काही आपण व्याख्या पण सांगितली की जनन खडकातील निरंतर प्रक्रियेच्या विकासाला किंवा उत्क्रांतीच्या परिपाकास मृदा असं म्हटलं आपण। म्हणजेच थोडक्यात जर आपण असाही विचार केला की मूळ खडकाचं विदारण झालं, त्याचे सेंद्रिय द्रव्य मिसळले गेले, मृदांच्या कणामध्ये असणाऱ्या पोकळीत वायू असतो आणि काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो, असा हा संयुक्त घटक जो तयार झाला त्या घटकाला आपण मृदा असं म्हटलं गेलो। आणि ह्या मृदेची मूलद्रव्ये कोणती होती? त्या मूलद्रव्यामध्ये सेंद्रिय असेंद्रिय द्रव्ये कोणती होती? असेंद्रिय द्रव्य म्हणजे काय ते बघितलं। त्याचबरोबर एक व्याख्याही सांगितली की सॉइल इज द प्रोडक्ट ऑफ द कंटिन्युअस प्रोसेस ऑफ द डेव्हलपमेंट ऑर इव्होल्युशन विच इज द टेक प्लेस इन द पॅरेंट मटेरियल सच ॲज रिड्युसिबल मेटल रॉक्स। म्हणजेच ह्याही घटकांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। त्याचबरोबर ह्युमस कशाला म्हणायचं? ह्युमसचा आणि मातीचा असणारा संबंध काय की वनस्पतींच्या अपूर्णावस्थेतील कुजण्याच्या प्रक्रियेला आपण ह्युमस असं म्हटलो। ह्याचाही अभ्यास आपण मागील तासिकेला केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मृदेमधील सेंद्रिय द्रव्ये जसे सातत्याने वृक्ष आणि फळांना पिकांना मिळत असतात त्याचप्रमाणे कच्च्या स्वरूपातील सेंद्रिय मृदेस सतत देत गेल्यास ह्युमसचा पुरवठा होत असतो। काही मृदेमध्ये मूलतःच ह्युमसचे प्रमाण कमी असते तर काही मृदेमध्ये भरपूर असू शकते। अशाच या मृदा निर्मितीवर परिणाम करणारे कोणकोणते घटक असू शकतात त्या घटकांचा आजच्या तासिकेला आपल्याला अभ्यास करायचा आहे। म्हणजेच मृदेचा विकास व्हायचा असेल तर विकास होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरत असतात, त्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो, कोणताचा चांगला परिणाम होतो, कोणाचा प्रतिकूल परिणाम होतो, हेही आपल्याला आजच्या तासिकेला बघायचं आहे। म्हणजेच याचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणत्या घटकांचा परिणाम आपण बघणार आहोत। मृदेतील निर्मिती करणारे खालील घटक आहे। त्यातला पहिला घटक आपला जनक खडक म्हणजे त्याला पॅरेंट मटेरियल असंही म्हटलं गेलं आहे। त्यानंतर दुसरा घटक येतो तो हवामान। हवामानाचाही अभ्यास आपल्याला ते हवामान आणि मृदेचा निर्मिती याच्यावरती काय परिणाम आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यानंतर वनस्पती आणि प्राणी। महाराष्ट्रातील मृदेच्या निर्मितीवर वनस्पती व प्राणी या 2 घटकांचा किंवा ह्या घटकाचा कसा परिणाम झाला आहे ते आपल्याला बघावायचं आहे। त्यानंतर प्राकृतिक रचना आणि मृदेची निर्मिती यात काय सहसंबंध आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे। त्याचबरोबर काल म्हणजे किती काळामध्ये मृदा तयार होण्यासाठी ची निर्मिती करण्यासाठी किती काळ लागू शकतो याही घटकाचा आपल्याला अभ्यास करावा। म्हणजे जनक खडक असेल, हवामान असेल, वनस्पती व प्राणी असतील, प्राकृतिक रचना असेल किंवा काल असेल, या प्रामुख्याने ह्या 5 घटकांचा महाराष्ट्रातील मृदेवर म्हणजे कोणत्याही मृदेवर निर्मिती व परिणाम करणारे हे जे घटक आहे त्यामुळे
त्या घटकांचा आपल्याला एक एक विचार करणं भाग पडतो. म्हणजे मृदेचा विकास होण्यासाठी असेल अनेक घटक कारणीभूत ठरत असतात. एखाद्या प्रदेशातील जनखडकावर हवामान, काही प्रमाणात जैविक घटकांचाही परिणाम झालेला असतो. दीर्घकाळापर्यंत ज्या प्रदेशामध्ये वाहणाऱ्या जलप्रणालीचा मृदेच्या निर्मितीमध्येच विचार केला जातो. यावरून असा निष्कर्ष होतो की एखाद्या प्रदेशात सतत वर उल्लेखलेल्या पर्यावरणीय घटकांमध्ये कायम असतात, त्यापासून स्थिर स्वरूपाच्या मृदेची निर्मिती झालेली आहेत. मृदेचे स्वरूप सतत बदलत असते. विशेषतः मानवाने नैसर्गिक संतुलनात अडथळा आणण्यास मृदेची निर्मिती करण्याच्या घटकाला कार्याचा वेग, मृदा निर्मितीमध्ये व प्रकारात फरक असतो. मृदेची निर्मिती करण्यासाठी ह्या आपल्या घटकांचा, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे या घटकांचाही त्यामध्ये बघणार आहोत की एक एक घटक. त्यातला पहिला घटक बघणार आहोत जनक खडक, त्याला आपण म्हणतो पॅरेंट मटेरियल. ओके, आता ह्या घटकांचं बघत असताना आपल्याला असं बघावं लागेल की एखाद्या प्रदेशामध्ये जर गेलो आपण तर या प्रदेशात गेल्यानंतर मूळ स्वरूपातील खडकांचे विघटन झाले. मूळ स्वरूप म्हणजे काय? मूळ स्वरूपातील एखादा घटक असेल त्या खडकांचं विघटन झालं, थोडक्यात तुकडे तुकडे झाले किंवा विदारण झालं. त्या खडकाचे विदारण झाल्यानंतर त्या खडकाचे तुकडे त्या प्रदेशावर पसरतात असं म्हणायचं आपल्याला, आणि त्यापासून मृदेची निर्मिती होते. म्हणजे थोडक्यात असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल की या जनखडकामध्ये खनिज द्रव्याचे एकसंध स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. म्हणजे त्यावरून विदर्णाची क्रिया झालेली आहेत असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्याचबरोबर त्याच वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणाऱ्या वेगळ्या मृदेची विविध प्रकारची निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर त्याच बाबतीमध्ये जनखडक हा एक महत्त्वाचा घटक आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच मृदेची निर्मिती जर व्हायची असेल तर पृथ्वीवरील मृदेची निर्मिती अशा या जनक खडकापासून किंवा मूळ खडकापासून, जनक या शब्दाचा अर्थ आहे मूळ खडकापासून झालेले आहेत असे आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच याचाच अर्थ असा म्हणावा लागेल की जनक खडकामध्ये असलेले मृदेत आढळतात. मृदेला सुपीकता प्राप्त करून देण्याची जेवढे द्रव्य असतील ते जनक खडकामध्येच असतात. म्हणजे जेवढे जनक खडकामध्ये असणारे द्रव्य असतील तेच मृदेमध्ये येऊन मिसळतात असे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे तर मृदेच्या विकासासाठी जनक खडक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे या जनक खडकामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेली मूलद्रव्ये नसतील तर त्यापासून तयार होणाऱ्या मृदेतील त्या द्रव्यांची अनुपस्थिती ही दर्शवित असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण असा विचार केला की एखाद्या खडकामध्ये एखादा घटक नसेल, म्हणजे एखाद्या मातीमध्ये एखादा घटक नसेल तर ज्या खडकापासून किंवा तो माती तयार झाली आहे किंवा तो मृदा तयार झाली आहे त्या खडकामध्ये त्या द्रव्याची अनुपस्थिती किंवा त्या खडकामध्ये तो द्रव्य नसणारे, म्हणून त्या ठिकाणी त्या मातीमध्ये त्या घटकाची कमतरता जाणवत येते. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला म्हणावं लागेल की महाराष्ट्रातील जनक खडकेचा मृदेवर कसा परिणाम होतो. तर पहिला गोष्ट होते की महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील प्रदेशावर विदर्णाची क्रिया होऊन बेसॉल्ट हा या जनक खडकापासून काळी मृदा तयार झाली आहे हे आपल्याला माहिती आहे. की उदाहरणार्थ हे बघितलं की काळी कापसाची मृदा आपण म्हणतो, हे काळी कापसाची मृदा तयार होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो खडक होता त्या खडकापासून तयार झाली तर तो बेसाल्ट खडक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर आपण जर फिरलो किंवा दख्खनच्या पठारावर जर गेलो तर आपल्याला बेसाल्ट खडक सापडतो, आणि या बेसाल्ट खडकापासून थोडी मोठ्या प्रमाणावर काळी कापसाची मृदा तयार झाली आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. किंवा कोकणात गेलो किंवा विदर्भामध्ये गेलो किंवा पूर्व भागामध्ये गेलो किंवा त्या पूर्व भागात विंध्ययन पर्वत असेल किंवा कडप्पा भागामध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी असणाऱ्या या जनक खडकापासून तांबडी किंवा पिवळसर मृदा आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे थोडक्यात असं आपण बघितलं की असणाऱ्या ह्या मूळ खडकापासून असणारे त्याचे गुणधर्म जसे त्या मृदेमध्ये उतरतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. अशा प्रकारे मूळ खडक किंवा जनक खडक हे किती मोठ्या प्रमाणात मृदेच्या निर्मितीवर परिणाम करतो हे आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर पुढे बघणार आहोत हवामान, की हवामानाचा विचार करत असताना मृदेच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्याचा प्रभाव पडत असतो. आता प्रभाव पडत असताना हवामानाचा प्रत्यक्ष कसा प्रभाव पडतो तर खडकाचे विदारण करण्यासाठी महत्त्वाचा कारणीभूत ठरतो. त्यामध्ये मृदेमध्ये पाणी मुरणे, नदी प्रवाहाचे कार्य यावर परिणाम होत असतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर आपण गेलो तर आर्द्र प्रदेशामध्ये गेलो तर मृदेमध्ये लिचिंगची क्रिया शुष्क प्रदेशापेक्षा जास्त असते. तसेच आर्द्र प्रदेशातील मृदेत ॲसिडचे प्रमाण जास्त असते, चुनखडीचे प्रमाण कमी असते. या उलट आता हे झालं कुठल्या आर्द्र प्रदेशातील, म्हणजे ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे असा प्रदेश, म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मृदेत लिचिंगची क्रिया शुष्क प्रदेश, म्हणजे लिचिंग म्हणजे थोडक्यात कुजण्याची प्रक्रिया, त्या ठिकाणी असणारी ही प्रक्रिया या कोरड्या असणाऱ्या प्रदेशापेक्षा जास्त आहे.
त्या ठिकाणी असणारे ॲसिडचं प्रमाण जास्त असणार आहे आणि त्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण कमी असणार आहे. ह्या उलट आपण कोरड्या प्रदेशात गेलो तर कोरड्या प्रदेशामध्ये काय असणार आहे, पाण्याची कमतरता असल्यामुळे त्या ठिकाणी लिचिंगची क्रिया अल्प प्रमाणात असते. त्याचबरोबर त्या मृदेमध्ये चुनखडी, विद्राव्य क्षार जास्त असतात. म्हणजेच थोडक्यात ह्या गोष्टीचा जर आपण दोन गोष्टीचा या ठिकाणी विचार करावा, म्हणजे पाणी असेल तर त्या ठिकाणी लिचिंगची प्रक्रिया वेगात होते आणि ज्या ठिकाणी पाणी नसेल तर त्या ठिकाणी लिचिंगची क्रिया अल्प प्रमाणात घडून येत असते. त्याच ऋतूकालामानानुसार जर आपण आणि तापमान आणि पर्जन्याचा परिणाम जर बघितला, मृदेच्या विकासावर निश्चित परिणाम होत असतो. म्हणजे पर्जन्य असेल, अवर्षण पडत असेल तर मृदेचा रंग असेल, त्यातील घटक स्वरूप असतील याचाही बदल होत असतो. म्हणजे सतत पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये मृदेचे स्वरूपही वेगळे असू शकते. म्हणजे मृदेचं स्वरूप आणि पाऊस याचाही आपल्याला संबंध जोडू शकतो. म्हणजे कायम पाऊस पडणारे जे प्रदेश असतील त्या प्रदेशामध्ये असणारी मृदा आणि कमी पाऊस ज्या ठिकाणी ज्या प्रदेशात पडतो त्या ठिकाणची असणारी मृदा यामध्ये नक्कीच फरक असू शकतो. त्याचबरोबर पुढचाही असे बदलत जातो असेही आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर सतत पर्जन्याचे मृदेचे स्वरूप हे वेगळे असू शकते. महाराष्ट्रात हवामानाच्या मृदेवर जर आपण विचार केला गेला तर पहिली गोष्ट त्याचा परिणाम पडतो की महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतावर पावसाचे प्रमाण 200 ते 400 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे. तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. त्या ठिकाणी लिचिंगची क्रिया होऊन जांभा प्रकारची मृदा तयार झालेली असे आपल्याला बघावयास मिळते. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या 200 ते 400 सेंटीमीटरपेक्षा पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी जांभा प्रकारची मृदा तयार झालेली आहे. त्यानंतर आपण जर दख्खनच्या पठारावर आलो तर दख्खनच्या पठारावर 50 ते 75 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडतो आणि यामुळे या आसपासच्या असणाऱ्या प्रदेशामध्ये भूप्रदेश आणि हवामानाच्या संयुक्त परिमाणामुळे या ठिकाणी काळी मृदा तयार झाली आहे. म्हणजे हवामानातील पाऊस किंवा पर्जन्य हा किती महत्त्वाचा घटक आहे असे आपल्याला म्हणावं लागेल. किंवा उदाहरणार्थ आपण बघितलं की जांभा मृदा तयार होते. जांभा मृदा तयार होण्यासाठी त्या ठिकाणी लिचिंगची क्रिया मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्या ठिकाणी जांभा मृदा तयार झाली. पण तीच गोष्ट आता आपण इकडे दख्खनच्या पठारावर बघितलं ज्या ठिकाणी पर्जन्यमान अतिशय कमी आहे त्या ठिकाणी किंवा हवामानाचा संयुक्त या दोन गोष्टीच्या परिणामामुळे त्या ठिकाणी असणारी काळी मृदा ही तयार झालेली आहे आपल्याला पाहावयास मिळते. आता यानंतर पुढचा जो घटक आहे आपण त्या घटक आहे आपला वनस्पती व प्राणी. मृदेच्या निर्मितीमध्ये वनस्पती आणि प्राणी यांचा फार मोठा वाटा आहे. आता हे झाले वनस्पती आणि प्राणी हे दोनच घटक येतात का? नाही, त्यामध्ये सूक्ष्म जीवाणू येतात. म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या कुजण्याची क्रिया व त्यापासून ह्युमस तयार होते हे आपल्याला मागील तासिकेला बघितलं. तसेच काही सूक्ष्म जीवाणू हवेतील नायट्रोजन मृदेमध्ये शोषून घेतात. आता नायट्रोजन मृदेमध्ये शोषून घेतात अशा सूक्ष्म जीवाणूंची संख्या मृदेच्या 1 ग्रॅम लक्षावधी असू शकते. म्हणजे सूक्ष्म जीवाणूंची संख्या मृदेच्या 1 ग्रॅममध्ये लक्षावधी असू शकते. म्हणजे मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म जीवाणू या मृदेमध्ये असू शकतात आणि मृदेमध्ये असल्यामुळे त्याचा परिणाम त्या ठिकाणी जास्त होतो. आता कशा होतं तर जर जास्त असलेले मोठे वृक्ष असतील, गवत असेल त्या मृदेच्या खालच्या भागापर्यंत जातात. त्यामुळे मृदा ही मोकळी, भुसभुशीत आणि तिला सच्छिद्रपणा प्राप्त होतो. थोडक्यात जर त्या मृदेमध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा सूक्ष्म जीवाणू असतील तर त्या मृदा ही भुसभुशीत, मोकळी, तिला सच्छिद्रपणा किंवा तिची पोरोसिटी वाढण्यासाठी मदत होत असते. म्हणजेच हे वृक्ष असलेले विविध प्रकारचे गवत वाळल्यानंतर कमकुवत झाल्यानंतर भूपृष्ठावर पसरतात आणि त्यांच्या कुजण्यामुळे त्या भागातील विद्राव्य खनिजद्रव्ये शोषून वृक्षांच्या पेशी तयार होतात. अण्णा जेव्हा हे मृत पावतात किंवा ते कुजतात तेव्हा उपमातीतील खनिज द्रव्ये मृदेच्या वरच्या थरास मिळतात. उदाहरणार्थ आंध्र प्रदेशातील गेलो आपण तर वनस्पतीच्या कुजण्यामुळे मृदेस सेंद्रिय ॲसिड्स मिळतात. आता सेंद्रिय ॲसिड्स मिळाल्यानंतर यामुळे मृदेची लिचिंगची क्रिया वेगाने होते. आता लिचिंगची क्रिया वेगाने झाल्यामुळे सेंद्रिय द्रव्ये मिसळण्याचे कार्य कृमी, कीटक हे आश्चर्यकारक रीतीने करत असतात. हे कृमी काय करतात? हे कृमी कीटक उपमातीतील खनिज द्रव्ये पृष्ठभागावर आणतात. आता बघा, पृष्ठभागावर आणतात. या सर्व प्रकारचे प्राणी मृदेची निर्मिती करण्यासाठी आणखीन एका पद्धतीने बहुमोल कार्य करतात. अनेक प्राणी खाद्य म्हणून वनस्पतीचे सेवन करतात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर पडणारे कुजले जाऊन
जमिनीला सेंद्रिय द्रव्य मोठ्या प्रमाणावर मिळतात. उदाहरणार्थ गांडूळ. आता याचा ह्या पण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजेच ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की वनस्पती आणि प्राणी हे मृदा निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतात. म्हणजे वनस्पती आणि प्राणी ही कशा ज्या प्रदेशात आहे तर त्या ठिकाणी असणारे मृदा ही चांगल्या प्रकारे असू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या बरोबर वनस्पती असतील तर त्या ठिकाणी असणारी मृदा आणि ज्या ठिकाणी कमी प्रमाणात असणारे वनस्पती त्या ठिकाणी असणारी मृदा यामध्ये नक्कीच फरक आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे प्राकृतिक रचना. आता कोणत्याही एखाद्या घटकाची प्राकृतिक रचना बघत असताना मृदेमध्ये निर्मितीचा वाटा हा सर्वात महत्त्वाचा असू शकतो. म्हणजे कसा वाटा म्हणू शकतो की प्रदेशाचा उतार कसा आहे. एखाद्या प्रदेशाचा उतार असेल, हवामान असेल, पर्जन्य असेल याचाही प्रभाव पडत असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी बाह्यकारके असतात, ऊन, वारा, पाऊस, यामुळे या प्राकृतिक रचनेवर त्याचा परिणाम घडत असतो. आणि हा परिणाम होत असताना सर्वसाधारणपणे उंच सखल प्रदेश असेल किंवा त्या ठिकाणी उत्तम जलप्रणाली असणाऱ्या प्रदेशामध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत असेल, जमिनीची झीज मध्यम स्वरूपाची असेल, कालांतराने ह्या मृदेला परिपक्वता येते आणि अशा प्रकारची ह्या गोष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्रात काळी कापसाची मृदा आपल्याला जाणवते किंवा दिसते आहेत. त्याच्या विरुद्ध जाऊया आपण. आता ह्या ठिकाणी बघितलं आपण की ह्या ठिकाणी उतार तीव्र आहे, उंच सखल प्रदेश आहे, या ठिकाणी असणारा पाण्याचा निचरा होतोय, जमिनीची झीज कमी स्वरूपामध्ये होते आणि त्या ठिकाणी या ठिकाणी मृदेला परिपक्वता आलेली आहे. म्हणून उदाहरणार्थ आपण बघितलं ती काळी कापसाची मृदा किंवा काळी मृदा म्हटलो. आता याच्या उलट जाऊया आपण. तीव्र प्रकारचा उतार आहे आणि तीव्र प्रकारच्या उताराच्या प्रदेशामध्ये परिपक्वता ही मृदा तयार होऊ शकत नाही. कारण पावसाचे बरेचसे पाणी प्रदेशातील तीव्र उतारामुळे वेगाने वाहत जाते. पाणी जमिनीमध्ये मुरू शकत नाही, त्यामुळे लिचिंगची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे लिचिंगची प्रक्रिया कमी प्रमाणात होते, प्रदेशाची झीज वाढलेली असते, मृदेतील पाण्याचा अभाव असतो. ह्या गोष्टी झाल्यामुळे काय होतं तर वनस्पतीचे आवरण कमी होऊन जाते, मृदेचा विकास होण्यासाठी सेंद्रिय द्रव्याचा वाटा कमी पडतो. म्हणून सह्याद्रीच्या पर्वतमय भागामध्ये किंवा उतारावरती जांभ्या प्रकारची निकृष्ट प्रतीची मृदा तयार झालेली आहे. म्हणजे चांगल्या प्रकारची मृदा त्या ठिकाणी सापडत नाही. कारण कोणत्या गोष्टी तर त्या ठिकाणी असणारा प्राकृतिक रचनेमधला जो घटक आहे तीव्र उतार त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी लिचिंगची प्रक्रिया होत नाही, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झीज होते, त्यानंतर मृदेमध्ये पाण्याचा अभाव असू शकतो, त्यामध्ये मृदेमध्ये आवश्यक असणारे सेंद्रिय द्रव्याचा वाटा कमी पडतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टींमुळे त्या प्रदेशामध्ये मृदा ही निकृष्ट स्वरूपाची तयार होते. याच्या विरुद्ध जर आपण गेलो तर ज्या ठिकाणी उतार हा कमी स्वरूपाचा आहे, त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या ठिकाणी असणारी जमिनीची झीज कमी प्रमाणात होते, त्या ठिकाणी पक्वता किंवा चांगल्या प्रकारची मृदा तयार होत असते. म्हणजेच प्राकृतिक रचनेचा सुद्धा ह्या घटकावर किती महत्त्वाचा परिणाम होतो हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. म्हणजेच आता ह्या घटकाचा विषयी आपल्याला या ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे की प्राकृतिक रचना घटक हा मृदा निर्मितीवर कसा परिणाम करतो हे आपण बघणार आहोत आपण की काल किंवा मृदा निर्मितीमध्ये विविध घटक कार्यमग्न असतात. मृदेची निर्मिती होण्यासाठी अनेक प्रक्रियांचा त्यामध्ये समावेश होत असतो किंवा परिपाक व्हावा असंही आपल्याला वाटत असतं. तर संयुक्त परिपाक व्हावा काल हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल. किंवा मृदेच्या निर्मितीत अनेक प्रक्रियांना काल किती वेगळा असू शकतो किंवा कोणत्या मृदेसाठी किती काळ लागू शकतो हे आपण सांगणं तसं अवघड आहे. की एखादी मृदा निर्माण व्हायची असेल तर त्या मृदेला किती वर्षे लागतात हे आपल्याला निश्चितपणे असं सांगता येत नाही किंवा कालावधी किती लागेल हेही सांगता येत नाही. एखादी मृदा निर्माण होण्यासाठी किंवा कोणकोणत्या घटकां कशी तयार होईल हेही सांगू शकत नाही. म्हणजेच थोडक्यात असं जर आपण ह्या ठिकाणी केलं तर पर्यावरणाच्या संतुलनामुळे मृदेची पूर्णावस्था तुलनात्मकदृष्ट्या कमी काळात होईल आणि तेथील मृदा काही शतकामध्येच तयार होऊ शकेल असंही आपल्याला वाटत असते किंवा वाटत राहील असंही आपल्याला वाटतं. पण अशा ठिकाणी ह्या मृदेला काही हजारो वर्षाचा कालावधी लागू शकतो. म्हणजे कोणतीही प्रकारची मृदा जर तयार व्हायची असेल तर त्याला हजारो वर्षाचा कालावधी लागत असतो. कारण मृदेमध्ये असणारं पाणी असेल, त्या ठिकाणी असणारं सेंद्रिय द्रव्य असेल किंवा त्या ठिकाणी असणारे खडकांचे तुकडे होऊन त्याची मृदा तयार होण्यासाठी नक्कीच काही हजारो वर्षाचा कालावधी लागत असतो. अशा वेगवेगळ्या घटकांमुळे किंवा काळ हा किती महत्त्वाचा आहे किंवा मृदा निर्मितीमध्ये काही कमी कालावधीमध्ये तयार होणाऱ्या मृदा असतील, ज्या मृदेचं
उत्पादन क्षमता किंवा ज्या मृदेचं अनुकूल किंवा चांगली प्रकारची मृदा आहे तर त्या लागणारा काल हा जास्त असू शकतो. उदाहरणार्थ गाळाची मृदा असते तर गाळाची मृदा तयार होण्याला प्रचंड काळ लागला आहे. त्या ठिकाणी असणारी तिची उत्पादन क्षमता ही जास्त आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दुसऱ्या एखाद्या प्रदेशामध्ये ज्या मृदा ही कमी काळामध्ये तयार झाली आहे त्या ठिकाणी असणारी उदाहरणार्थ पर्वतमय प्रदेशामध्ये गेलो त्या ठिकाणी बाह्यकारकामुळे तयार झालेली पर्वतमय प्रदेश असतो त्यामुळे या ठिकाणी असणारं ह्युमसचं प्रमाण कमी असू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये असणारी उत्पादन क्षमता ही कमी असू शकते. म्हणजे असाही ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी परिणाम होत असतो. म्हणजे काल किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला या ठिकाणी किंवा काळ किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला त्या लक्षात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणारे घटक म्हणजेच मूळ खडक असेल किंवा जनक खडक असेल, हवामान असेल, वनस्पती प्राणी असेल किंवा प्राकृतिक रचना असेल किंवा काळ असेल ह्या घटकांचा कसा परिणाम होतो आणि ह्या घटकांमुळे काय काय परिणाम होऊ शकतो आणि याचाही अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये केला आहे. याविषयी कोणाच्या मनात काय प्रश्न निर्माण होत असेल याचाही आपण खालील ईमेल आय डीवरती आपण प्रश्न विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मृदेचे प्रकार त्यामध्ये कसे कसे पडले आहेत आणि कोणकोणते आहेत उदाहरणार्थ काळी मृदा असेल, जांभा मृदा असेल, गाळाची मृदा असेल किंवा तांबडी मृदा असेल किंवा पिवळसर मृदा असेल यांचं कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आहे त्यानंतर त्या प्रत्येक मृदेची निर्मिती कशी झाली आहे त्या मृदेचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्या कुठल्या प्रदेशात म्हणजे उदाहरणार्थ विदर्भात गेलं तर विदर्भात कोणत्या प्रकारची मृदा आढळते, पश्चिम महाराष्ट्रात आलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते किंवा सोलापूर जिल्ह्यात गेला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते याचा विचार पुढील तासिकेला आपण करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.